कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचा जे उद्देश आहे, हा उद्देश जर काय असत तर या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन घडावं. या सप्ताहाच्या पाठीमागचा उद्देश जर काय असत, ज्ञानेश्वरीचं पारायण व्हावं. नुसतं पारायण होऊ नये, ते आचरणामध्ये यावं. आता आपण पाहतो गावोगाव सप्ताह होतात, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असतं, हरिपाठ असतो, भागवत कथा असते, सर्व असतं. पण बाकीच्या संपूर्ण कार्यक्रमाला खूप भाविकांचा प्रतिसाद असतो, पण ज्ञानेश्वरी पारायणाला शक्यतो प्रतिसाद तेवढा नाही झाला. सप्ताह फार मोठा असतो, नाही 10-5 माणसं गावातील पारायणासाठी असतात. ही गावगावची परिस्थिती आहे. आणि तोच बदल करण्याकरता हे असणारं माध्यम काही साधू संतांनी निवडलं. जे हितचिंतक असतील, साधक असतील, त्यांनी या पारायणाची निर्मिती केली. म्हणून या 3 वर्षामध्ये या सप्ताहाच्या माध्यमातून अगदी गावोगाव शेकडो माणसामध्ये बदल झालेला आहे. जी माणसं या परमार्थामध्ये कसलीच नाही, किंवा ज्या माणसाला आम्ही इकडे येऊन दिलं नाही, आम्ही आमची सत्ता सोडलीच नाही, पण सत्ता कमिटीचे अध्यक्ष असतील किंवा आम्ही गावगावची महाराज मंडळी असत, साधारण माणसाला आम्ही इकडे येऊन दिलं नाही, तू फक्त काय करायचं, पट्टी द्यायची, बाकीचं आम्ही सर्व पाहतो. ऐक ना, असेच गावगाव परिस्थिती. पण हे चित्र बदललं या सप्ताहात. अरे तळागाळातील माणसाला या सप्ताहामध्ये एवढा आनंद प्राप्त होतो. हा सप्ताह माझा आहे, त्याला व्यासपीठ या ठिकाणी निर्माण झालं. त्याच्या घरी असणारी ही संत मंडळी गेली, दादा तुम्हाला पारायणाला बसवलं, तुम्हाला वेळ नसला घरच्या एखाद्या सदस्याला पारायणाला पाठवा. आनंद वाटला, देव घरी आपल्या आला. आणि आनंदानं गाव असणारा हा प्रतिसाद मिळत गेला. आणि असं सांगितलं की आपल्याही गावामध्ये 120 माणसं पारायणा करत आहेत. मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या पारायणाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये बदल घडावा. असं सांगतात, आता 2-3 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. ज्या ज्या गावामध्ये पारायण झाले, 100 माणसं तर धरा गावगाव, त्याच्यामधल्या 50 माणसं तर असे होते की जे कधीच देवळात आले नव्हते. तरुण वर्ग असते, कधीच आले नव्हते, ते या ठिकाणी आले, त्यांना पारायण घडलं. बाकीचे जे 50 आहेत त्यांनी असा संकल्प केला की दादा आता आजपासून आपण पारायण करायचं, दररोज पारायण करायचं. एवढा बदल झाला दादा. आणि गाव म्हणतात दररोज एक तरी ओवी अनुभवावी, एवढा ज्ञानेश्वरी पारायणाचा असणारा सयास आणि त्याचं फल प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून पारायणाचं फल देखील एवढं सांगितलेलं आहे, दादा ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आपल्याला. का करायचं? उगीच नाही करायचं. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेशू, तेची ज्ञानेश्वरी वाचे उदतासाचे, भय कळी काळाची नाही तया, एका जनार्दनी संशय सांडोनी, दूर धरी मनी ज्ञानेश्वरी. मनातला सर्व संशय जर काढायचा असेल तर पारायण करा. ठीक आहे. आज आपलं अंतःकरण संशयाने एवढं गच्च भरलेलं आहे. माझ्यामध्ये संशय, तुमच्यामध्ये संशय, सासूच्या अंतःकरणात सुनेविषयी संशय, सुनेच्या अंतःकरणात सासूविषयी संशय, मित्रामित्रामध्ये संशय, गावागावामध्ये संशय, शेजाऱ्यामध्ये संशय भरलेला आहे. हे जर संशय आपल्या अंतःकरणातला कळायचा असेल, पारायण करा. या इकडं खूप असणारा फायदा ज्ञानेश्वरी पारायणाचा आहे. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. आणि ज्याला वाचता येत नाही ते जर इकडे आले, अशी उदाहरण आहेत. ज्याला डोळे नाही त्यांनी ज्ञानेश्वरी मुखोदरच केली. ज्यांना वाचता येत नाही खडखडा ज्ञानेश्वरी वाचू लागले. भगवंत कृपा करत असतो. कृपा करी हरी तयावरी, हे ज्ञानेश्वरीचा आनंद आपल्यालाही मिळावा म्हणून हे असणारं पारायणाचं
वातावरण गावगाव फिरत फिरत आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपण खूप मोठे भाग्यवान आहात. खूप आपण सुद्धा तो वारसा जतन करत आहात. अशी सेवा आपल्याकडून घडावी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खूप आनंद आपण या ठिकाणी घेत आहात. असाच आनंद 5-7 दिवस आपल्याला घेऊन हा सोहळा पुढे रवाना करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला.